नमस्कार मंडळी, मी अभिजित धुमाळे तुमच्यासाठी परत घेऊन आलेलो आहे ब्लॉग नंबर 5 कदाचित. सो आता आम्ही आलेलो आहे हम्पीला. आणि हम्पी काय तुम्हाला सांगण्याबद्दल काय गरज नाही आहे. हेरिटेज प्लेस आहे खूप मोठी इंडियामधली. आणि आम्ही आता सकाळचे 5 वाजल्यात आणि नेहमीसारखं ट्रेक करायला लागलो आहे. पहिला आम्ही एक हिल चढणार आहे, त्याचं नाव आहे मातंग हिल्स. इथं असं म्हणलं जातं की सनराईज खूप भारी दिसतो सकाळचा. त्याच्यानंतर खूप सारे प्लॅन्स आहेत. आम्ही एका साईडला हॉटेल बुक केलं आहे आणि तिकडनं आता आम्ही चेकआउट केलो आहे. परत आम्ही तिथंच जाणार आहे नाश्ता वगैरे करायला. सो येस, तर गाईस तुम्ही बघू शकताय की हा ट्रेक पूर्ण रॉक्सनी बनलेला आहे, ज्यासाठी हम्पी फेमस आहे. द रॉक वर्ल्ड असं बोललं जातं इथं. आम्ही ऑलमोस्ट आता वरती आलेलो आहे. मे बी आम्हाला त्या पॉईंटमध्ये जायचं आहे, ते टॉप हिल आहे. तर असं दम लागतो चढायला, कारण की आमचं आउटफिट बघा काय घालून आलो आहे खोळ्यासारखं. जीन्स पॅन्टवरती कोण ट्रेक करतं, आणि आता घालून आलो आहे. आम्हाला पूर्ण डे स्पेंड करायचा आहे, आमच्याकडे एकच दिवस आहे. सो यस, इथनं जरा नीट पायऱ्या आहेत, म्हणजे मे बी आम्ही टॉप हिलला आलेलो आहे. नक्की चला मग. अरे सनराईज तर 100% लय भारी दिसणार. कारण की जेव्हा आम्ही रात्री आलो ना, तेव्हा स्टार्स पण एकदम क्लिअर दिसत होते, त्यामुळं सनराईज पण एकदम मस्त दिसणार. अरे पण त्यांनी लेफ्ट गेलं सांगितलेलं, अशा डायरेक्शन दिलेले आहेत तिथे. बघा, हा हे हम्पी आहे. अजून वरती गेल्यानंतर अजून भारी दिसणार. जस्ट फॉर व्ह्यू हा रॉक बघा. असे मोठे मोठे रॉक्स आहेत सगळीकडे, आणि यासाठीच हम्पी फेमस आहे. होय, आई शकतो. जेवढं काय तरी दिसत होतं आता ते पण दिसत नाही आहे झाडांमुळे. आणि हा आता ट्रेक करतो, पुढे खूप डार्क आहे, त्यामुळं डायरेक्ट वरती जाऊनच देऊ जाऊ. बाय. सो टॉपला पोचलेलो आहे आम्ही. शूज वगैरे काढायला येऊ. इथे एक मंदिर आहे वरती, कशाचं आहे हे आम्हाला पण नाही माहिती, पण कुठं आहे ही असली फालतूगिरी होतच असते सोडा. कशाचं मंदिर आहे अजून कळलं नाही आहे, पण मंदिर तर आहे वरती. असं टॉप व्ह्यू आहे इथनं. इथं मंदिर आहे बघ, आहे काय? हां, हे ॲक्च्युअलमध्ये मंदिर आहे. मातंग वीरभद्रेश्वरा मंदिर. अरे हाय हाय हाय, अरे भारी आहे. सही आहे. झोपली का इथे? झोपलं नाही आहे, तसंच ठेवलं. एवढ्यावरती कोण झोपणार? तिकडे बघायला, इकडे अजून आहे, इकडे इकडे एंट्रन्स आहे. काय आहे यात? इथं आहे, इथंच आहे काहीतरी. ते वीरभद्रेश्वर ते इथंच होते मे बी, तिथं ते लॉकअप होतं ते.
इथं पण आहे. हे बाली हे अर्ध हे निम्न सगळं तुटलेलं आहे. तुम्हाला खालची सिटी दिसते का नाही मला माहीत नाही, पण ही सगळी सिटी होती एक अगोदर बाली हे हम्पी. चला चलो जा केला आज. इथं पण आहे आई काय ते इकडे बी जाता येते. खांदा माहिती ते इथनं कुठं जायचं बरं? ते खांद्याचं माहित खाल्लं म्हणजे आता पण या दिवसांना ना तिथं खाली रस्ता हम्पी एक असं शहर होतं अरे तू इथं पण आहे. मोहिंजोदरासारखं आपल्या कर्नाटकमध्ये. तर आता हे सगळं म्हणजे त्यांनी म्हणजे बरोबर आहे, एवढे सगळे वर्ष झालेत त्यापासून तुटणार. एवढं चांगलं कन्स्ट्रक्शन नव्हतं, पण तरी पण चांगलं व्हायला लागणार, कारण की एवढं वर्ष टिकलं आहे हे इस 2024. तरी पण एवढं कन्स्ट्रक्शन टिकतं आहे म्हणजे काहीतरी होतं त्यांच्या. तर मित्रांनो हा आहे सुसाईड पॉईंट. खरंच सुसाईड पॉईंट वाटायला आहे. नारळाची झाडं बघा काय दिसतं. सो आता आम्ही जे तुम्ही मंदिर बघितलं मगाशी त्याच्यावरती आलेलो आहे आणि 360 ग्रेट. सेनापूर रिलेटेड हे स्ट्रक्चर बघा काय फेवर्ड आहे आणि अशी मात्र दिसत सारखी वरती वरती ठीक आहे. हे आमचं माकड आहे, गोल्डन माकड आहे. गोल्डन वॉटर. यस, हवा एकदम मस्त आहे. आता 6 वाजल्यात. सनराईज काय आम्हाला क्लाउड्समुळे दिसलं नाही मला, ते पण टाईम लॅप्स केलं आहे. खूपच वारा. परत चाललोय आता आपण. यस, इथं आलो होतो. सनराईज आत्ता आला आहे, आम्ही खाली उतरायला लागलो. कारण की कसं आहे माहिती आहे काय, आमच्याकडे एकच दिवस आहे आणि हम्पी फिरणं एका दिवसात म्हणजे फुल हेडक आहे आणि फुल बिझी शेड्यूल असणार आहे. त्यामुळं एक तास आम्ही प्रत्येक स्पॉटला देणार आहे मॅक्झिमम. आता सनराईज दिसला नाही, खूप भारी सनराईज दिसला असता, पण सनराईज दिसला नाही. ॲक्च्युली लेट झाला आहे सनराईज इकडे. आत्ता वाजल्यात 6:30 आणि आम्ही आता परत खाली चाललो आहे. आम्ही ॲटो बुक केलो आहे एक. आम्ही पूर्ण हम्पी त्या ॲटोवरनंच फिरणार आहे. काहीतरी 1900मध्ये डील झाली. तुम्ही जर का कधी आला इथे तर यस, ॲटो प्रेफर करा, सगळ्यात बेस्ट. सायकलने पण जाऊ शकताय, बट आम्हाला सगळं एक्सप्लोर करायचं होतं त्यामुळे सायकल घेऊन चालणार नाही, त्यामुळे ॲटो घेऊन सगळं एक्सप्लोर करा. हे स्पॉट्स आहेत आता बघितला ते. आम्ही इथे एक नंदी बैल आहे तिथं जाऊन आलो. टेम्पल आहे एक नंदीचं, खूप मोठी नंदी बैल होती तिथे. तिथं फोटो वगैरे जरा काढले आणि आम्ही ॲटो बुक केल्या. या ॲटोवरनं सगळं फिरणार आहे. म्हणजे कसं ॲटो का घेतली, लोकल्सला माहिती असते कुठं प्लेस असतात कुठं नाही सगळं काय कसं, त्यामुळं आपण प्रेफर ॲटो केलं आहे सगळ्यांना. लोकल्सने जर का सांगितलं आपल्याला कसं काय होतं आहे सगळं, कसं फिरायचं कसं काय, तर चांगलं पण होतं आणि बजेट आहे पण आहे त्यामुळे. इकडचं सगळं ऑथेंटिक खायचं ठरवलं. ऑथेंटिक खायला लागलं. 3 इडली आणि एक आम्हाला मेदूवडा आला आहे. हा त्यांचा नाश्ता असतो. तर टेस्ट वाईज चटणी खूप तिखट आहे इथं. ऑल ओव्हर सगळं बघायला गेलं तर ठीकठाक आहे, म्हणजे एवढं पण असं काय पाहिजे नाही थोडं, एवढं पण असं काय पाहिजे. तुझं काय म्हणतात ठीक आहे. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे अंजनी पर्वत म्हणजेच
संगिनी पर्वत. आणि आम्ही आता आलेलो आहे इथे ऑटोमधनं आमच्या मेंटेनन्सचा आहे ट्रॅव्हल आमच्या रूमपासून. सो येस जातो आहे आता इथे नाव 20 मिनिट्सचा ट्रॅक आहे. सगळे आता हा फक्त असा कच्चा रोड आहे. त्यानंतर स्टेप्स आहेत पूर्ण. स्टेप्सवरनं वरती जायचं वगैरे वगैरे बघणार. फूड स्टेप्स बघणार आणि यस परत खाली येणार. आणि अजून खूप सारे स्पॉट्स आहेत फिरायसाठी. हाफ ट्रॅकवरती हाफ पॉईंटवर पोचलो आहे आणि तिथं जायचं आहे. दम लागलाय जरा है ना. इंट्रोवर्ट बोल की रे काय चल जाऊ बघायचं आता. दम तर खूपच लागणार आहे. तुम्ही कधी बालाजीला गेला असशीला तर प्रत्येक पायऱ्यांवरती असं नाम वडलेलं असतं. सेम इथं पण ती कन्सेप्ट आहे. प्रत्येक पायऱ्यांवरती नाम किंवा नक्की याला मला स्पेसिफिक वर्ड कुठला असेल तर कमेंटमध्ये सांगा. काय बोलतात. सिरियस दम लागायला आता. वरती जाऊन तुम्हाला दाखवतो काय असेल ते. सर हा पॉईंट आता तुम्ही तुम्हाला दाखवतोय तो सगळ्यात टॉप व्ह्यू असणार. सगळ्यात टॉप अँगलचा व्ह्यू आहे. बघा मस्त. अंजनी मंदिर हे अंजनी पर्वत. तुम्ही कधीतरी आवा बॅक साईडला. बॅक साईडला एवढे वारा आणि ते मोठी दगड आहेत. एवढं दगडांमध्ये मध्ये बसण्याचा वारा आहे. अर्धा तास आम्ही इथेच बसलेलो. परत खाली चाललोय या साईडला जाऊ शकतोय पण काय असणार आहे खाली जाऊन जाऊन. 425 स्टेप्स हे डायरेक्ट खाली जाते तिकडे त्या साईड. हा 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 अपोजिट साईडने एक्झिट आहे. चला मग इकडनंच. नक्की माहित नाही का? इकडनं मारा रे. चला मग इकडनं. माहीत नसलेल्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यामुळे आता आम्ही परत आहे त्या रूटने चाललोय. आणि रोस्ट करायलाच तुम्हाला तू पहिला बोलत जा नीट. तर जातो आता खाली आणि बघतो. अरे मागं माझं काय बोलायला इथं पुढे येऊन बोल की. ए भित्र्या तुझ्याशी बोलालोय. बोल की आता कॅमेरा पुढे बोल की. का फाटली ठीक आहे. त्याला बोलतात त्याला बोलतात आवाज शिवाय दे नाही काय असं डेअरिंग बोलत नाही. सो आता आम्ही आलेलो आहे शॅरोड आणि विठ्ठल टेम्पलला. तिथं म्हणजे हम्पी आपण ते 50 रुपीजचे नोट्स नसते काय जे सिम्बॉलिक जे आहे त्यांनी प्रिंट केलं त्याच्यावरती 50 रुपीजच्या ह्याच्यावरती ते इथं आहे. आणि आता आम्ही ते बघायला चाललो आहे. मोस्टली तेच फेमस आहे आमच्यामध्ये सगळ्यात जास्त. सो आता आम्ही इकडची ही व्हॅन बुक करणार आहे. तिकीट काढलं आहे त्यांनी. ऑनलाईन तिकीट 35 रुपीज आहे आणि व्हॅनचं काहीतरी 20 रुपीज आहे. इथनं 1 किलोमीटर राहत आहे ते सगळं. आणि किंग पॅलेस पण आहे तिथं आत ते पण बघणार आहे. आणि यस सो आम्ही आता जातो. असं जायचं आहे. 1 किलोमीटर लांब आहे.
स्ट्रीप लाईन बरोबर स्ट्रीप लाईन आहे. ऐक, हे जे प्लेस आहे ह्याच्यासाठी हम्पी फेमस आहे. चॅरेट द म्युझिकल काय आहे रे? ए रोया, म्युझिकल काय आहे ते? हेच की म्युझिकल पिलर्स माझ्या मागे आहेत. सो येस, दिस इज हम्पी. मोस्टली सगळं आर्किटेक्चरच आहे आणि सही आहे सगळं. जे रीलमध्ये वगैरे सगळं बघितलं असलेला, सनलाईट येत्या असं आर्किटेक्चर आहे. हेच आहे ते विषय. ते बरोबर जे पिलर्स आहेत ते ह्या अकॉर्डिंग बांधलेत की इथपर्यंत सनलाईट पोचावी. तर इकडनं ते ड्रॉपलेट्सचा पण काहीतरी विषय आहे ना. इकडनं बरोबर असं पाणी येतंय खाली. होय, तर खरंच चेष्टा नाही. सगळं रोहितला खोटंच वाटते. बरोबर तेवढ्या स्पेसमध्ये आहे, म्हणजे जेवढी लाईट रिक्वायर्ड आहे तेवढ्यासाठी. हे जे तुम्ही आता बघितला ते आहे विठ्ठल टेम्पल आणि त्याच्या पुढं असते चॅरॉट. त्याला आपण म्युझिकल पिलर्स असं पण म्हणतो. त्याला हात वगैरे अलाउड नाही टच करण्याचे वगैरे, कारण की ऑफकोर्स ते आपण टच वगैरे केलं तर आपल्या इंडियन पीपलमध्ये टच करायचं म्हणलं तर आवाज होतो. त्यामुळं त्याला आता आम्ही मोस्टली सगळं एक्सप्लोअर केलं आहे. असं बघण्यासारखं इथं स्ट्रक्चरच आहे, बाकी असं काय एवढं असं, पण स्ट्रक्चर जे आहे ते बाप आहे. आता आम्ही मंदिराच्या आत एंटर करतो. सांगतो काय काय आहे, कसं काय विषय आहे. हे आज आहे ना. चला, हे मेन एंट्रन्स नाही आहे, तिकडनं एंट्रन्स. मी इकडनं एंट्रन्स घ्यायला होतो. आई शपथ, मे बी असं हवन टाईप आहे, म्हणजे मेन प्लेस ऑफ द टेम्पल. इथं फोटोशूट वगैरे सुरू आहे पोरांचं. या अशा प्रत्येक पेंटिंग मागं, जी पेंटिंग आहे अशा प्रत्येक पेंटिंग मागं एक ना एक काहीतरी स्टोरी आहे. आम्ही गाईड घेणार होतो पण नाही घेतलं. जसं की आता इथं गणेशजींची मूर्ती आहे, त्याच्यावर मागं एक काहीतरी असं एक हे आहे जे कृत आहे, त्यामुळे ते आपण काढलं. ते म्हणजे आपण एन्शंट होते ते तेव्हा असं द्यायला लागलं बघा इन्फॉर्मेशन. एक एक डिटेल्स इथं दाखवल्या सगळे, आणि सगळे एवढं म्हणजे सिस्टमॅटिक आहे ना की त्या काळात एवढं कसं काय हे केलं, एवढं आर्किटेक्चर बांधणं एवढं करेक्ट अँगल मेजरमेंट्स सगळं म्हणजे अवघड आहे. ते पण एवढं परफेक्ट करणं म्हणजे
शेवट आहे. कोल्हापूरची पोरं इथे आहेत. तर आम्ही आलेलो आहे मँगो ट्री रेस्टॉरंट. ॲथेंटिक आहे इथं खूप, पण आम्ही ऑथेंटिक खाणार नाही. ऑथेंटिक खायचं नाही एवढं ठरवलं. बघूया कसं काय. ही डिश आहे साऊथ इंडियन थाळी. स्पेशल काय काय आहे त्यामध्ये चपाती, भात, रस्सम, वरण, खिरे काढायचे आणि एक भाजी आहे. दोन भाज्या आहेत. बघूया टेस्ट करणार आहे, खाणार आहे मस्तपैकी. स्वीट कुठं आहे यात? ऑथेंटिक ट्राय करणार sweet आहे नव्हतो आम्ही, खरंच ट्राय करणार नव्हतो, पण करायला लागलं आता. ऑथेंटिकच आहे की आता हे. मग तेच बोलालो रे, आपण ट्राय करणार नव्हतो, केलोय. आर्किओलॉजी ऑफ हम्पी म्युझियममध्ये आलेलो आहे आम्ही. शेवट म्युझियम तर आहे, मस्त आहे. बघूया आज जाऊन कसं काय. काय आम्ही आता जेवून आलेलो आहे, त्यामुळं जरा सुंदी आल्या आम्हाला. जेवण एवढं भारी होतं, सगळं खाल्लं आहे. अजून अर्धा अजून आम्हाला फिरायचं आहे सगळं हम्पी. अर्धा नाही, निम्मं राहिलं आहे. मी अप्रॉक्स 70% फिरलो आहे, 30% राहिले अजून. तर हेच आहे, मे बी हेच आहे वाटतं म्युझियम. म्युझियम झालं जातो. हे रे, हे म्युझियम आहे. मग काय. अच्छा, म्हणजे जे जे सापडले का नाही आर्किओलॉजिस्टला, त्यांनी हे सगळं म्युझियममध्ये आणून ठेवलं आहे. जसं की इथं काय लिहिलं आहे, वीरभद्रांची मूर्ती आहे ही. असं शहाड केलं तिथं. म्युझियम डायरेक्ट ओपनमध्ये. हां, हलक्यात नाही, डायरेक्ट ओपन. वीरभद्र किती म्युझियममध्ये आता बघायचं कसं काय. हाऊस, राम टेम्पल, वी आर एक्सपिरियंस नाही कर सकते. काय झालं सगळं ते चित्रांना दर्शवलं. म्हणजे स्कल्प्चर्समध्ये सगळं सांगितलंय की रामायण कसं घडलं. एंट्रन्स तर कडक आहे. आयुष सही आहे. त्या साईडला एक मंदिर आहे. तिथे आज सगळे मे बी स्कल्प्चर्स वगैरे असतील. दिसते काय दिसतंय? सगळे स्कल्प्चर आहेत जे रामायणची स्टोरी सांगते. हां, बरी. ब्रह्मराक्षस कुठं आहे? बोल बोल, टाकतो मी. किती कट सिरीज टाकायची थोडं. हे सगळे रामायणचं आहे एवढं सगळं. म्हणजे आपण रामायण हे इतिहास बोलू शकतो. इतिहास काय आपण बोलू शकतो. एलिफंट स्टॅबल जे होतं ते इथं आहे. म्हणजे ते महाराज लोक वगैरे होते, त्यांनी सगळे त्यांचे हत्ती वगैरे सगळे इथं ठेवायचे. त्यांच्यासाठी पण काय बनवलं आहे बघा. गाईज मॉन्युमेंट गेला बंबा. तुम्ही राईट साईडला बघा. आता हा कॅमेरा फिरवतोय ते बघा. आता आम्ही आलेलो आहे क्वीन्स बाथ, जिथं राणी लोक आंघोळ करत होत्या. तर ह्यांची हिस्ट्री काय आहे, कमलपूर एक गाव आहे इथून एक 12 किलोमीटर. तिथं नदी आहे आणि ते वॉटर कनेक्शन जे होतं त्या काळात ते तिकडून इथं यायचं पूर्ण वॉटर. त्यांना आंघोळ करायसाठी पाणी
म्हणजे बघायला लागलाय एवढं डेव्हलप होतं हम्पी त्या काळात. आज एकदम स्विमिंग पूल टाईप आहे विषय. तिथे येऊन राणी लोक आंघोळ करायची. आज जाऊन दाखवणारच आहे तुम्हाला. एंट्रन्स तर असेलच की. हे फिरून झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे लोटस महलला. तिथं पण असंच काहीतरी विषय आहे. आता इथं आत नाही आहे, फक्त गोल फिरावं लागतंय. मला वाटलेली ना आत आहे एंट्री नाही आहे. आता काय करायचं बघून घ्या दिसलं तर. असं आहे म्हणजे इथून पाणी यायचं सगळं. हे फुल झाल्यानंतर आत जायचं पाणी. आतलं पाणी फुल व्हायचं आणि मग क्वीन्स आंघोळ करायची. स्पेसिफिक कुठल्या क्वीन होत्या हे काय आपल्याला माहित नाही. या साईडवरून आमचं लास्ट होतं स्पॉट लोकरचा. त्या साईडला विरोक्ष टेम्पल आहे, तिथं आमचा लास्ट स्पॉट असणार आहे आजच्या ट्रिपचा. उद्या बघूया जर का मुडाला कुठे तर जाणार आहे नाही तर नाही. आता तर हे फिरून घेणार आहे टेम्पल. त्यानंतर जरा शॉपिंग करणार आहे इथून आसपास आणि मग काय रात्रीचं जेवणार आहे झोपून टाकणार आहे. टेम्पल बघा कसं वांड आहे. हा दुसरा एंट्रन्स आहे. आम्ही म्हणजे बॅक साईडून डायरेक्ट असं जातोय आमच्या रूमपासून. मेन एंट्रन्स आहे तो असा फिरून आहे फ्रंट साईडनं आहे. बट आम्हाला हे 2 minutes ऑफ वॉकिंग डिस्टन्सवरती भेटते त्यामुळे आम्ही इथून चाललो आहे. मध्ये आम्ही रूमवरती गेलतो त्यामुळं कपडे वगैरे चेंज केलेत मी. या रूम तर नाही केलात. इथून जातो दिसताने तर लय मोठं दिसतंय. हां आणि जसं कृष्णा टेम्पलच्या पुढं स्पाइस बाजार होते तसं या टेम्पलच्या पुढं गोल्डन आणि सिल्वर बाजार होता. त्या काळात सगळं मार्केट भरायचं तेव्हा सिल्वर आणि गोल्डचं त्या टेम्पलच्या पुढं. आता आम्ही जो एंट्री घेतो तो बॅक साईड नाही बेबी. इथनं असं फ्रंट साईडनं जाणार. आणि जर का यायचं असतं डायरेक्ट फ्रंटने तर त्या रोडने आलो असतो तिकडे दिसायला. बट आम्ही आता बॅक साईडने आलो. सिल्वर अँड गोल्ड मार्केट होती. जे तिथे दिसाले तिथं सगळं सिल्वर आणि गोल्ड मार्केट तिथं भरायचं. हा एंट्रन्स आहे. चला आत एंटर झालेलो आहे. आतनं सेम असं परत दिसणार आहे हे स्ट्रक्चर. मेन टेम्पल आत आहे अजून. वीरबक्षा म्हणजे यांच्यासाठी म्हणजे देव माणूस. सगळं जेवढे पण आम्ही आत्तापर्यंत फिरले वगैरे सगळ्यात जास्त मॉन्युमेंट्स त्यांचेच होते. त्यांच्या मूर्तीचे जास्त करून त्यांच्या मूर्तीचे सगळे मॉन्युमेंट्स होते. आम्ही जेवढे पण मॉन्युमेंट्स बघितले त्यामध्ये हाफ ऑफ द मॉन्युमेंट्स वीरबक्षच होते आणि उरलेले गणेशा हनुमान वगैरे वगैरे. सो दुसरा एंट्रन्स आहे अजून मंदिरात जायला एंटर करायला. इथं मे बी तिकीट्स वगैरे लागतात. जेव्हा आम्ही हा एंट्रन्स आलो ह्याला काय 0 रुपीज होते. यायला 25 रुपीज आहेत का. सेकंड एंट्रन्स पासून पण काय असं भरं लागत नाही. फ्री बोललेत ते सोडलेत आम्हाला. शपथ भाई स्ट्रक्चर एवढं कसं काय केलं इथं एक एलिफंट. एकदम नीट ठेवलं.
हत्तीला बघायला 25 बनवतो. एवढं भारी स्ट्रक्चर यांनी कसं काय केलं काय माहित नाही. जे मेन टेम्पल आहे तुम्हाला दिसायला लागलं ते वीरवक्षांचं आहे. आता इथनं आम्ही आज जाणार आहे. जी सगळी तिकडनं माणसं दिसायला लागली ती इकडनं आहे ना मे बी. इकडनं जाऊया चला. हे जे टेम्पल आहे मतलब सगळ्यात मेन. त्याच्यानंतर एंट्रन्स वगैरे काही नाही आहेत ना तिथं शिड्या. चल ना बाबा. कर्नाटकाला एका गोष्टीत मानलं त्यांनी, जेवढे पण मॉन्युमेंट्स वगैरे आहेत तेवढे सगळे त्यांनी टिकवल्यात. असं काय बेस्ट करून दिलं जास्त असं धूळ वगैरे बसून किंवा खराब होऊन दिलं नाही जास्त. विषय असा आहे. इथं व्हिडिओ रेकॉर्डिंगचा काही इश्यू नाही आहे. आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो इथं. मेन टेम्पल फिरून झालेला आहे. आता मेन टेम्पलवरनं आपण लेफ्ट हँड साईडला गेलो तरी इकडे सगळं फॉन्ट वगैरे येतो. एक भारी फॉन्ट आहे. गेस वॉट, रात्रीचे वाजले 7 आणि आमच्या अंगात काय मस्ती आहे काय माहीत नाही. आम्ही इथून परत सायकल घेतलो आहे. परत म्हणजे फर्स्ट टाईमच घेतो आहे थोडा. रिक्षाने ऑलरेडी हे सगळं फिरून आलो आहे. परत पण रात्रीमध्ये रात्रीचा वाईब येते इथं. रोडला एक पण लाईट नाही आहे. सगळा अंधार आहे असा. जाऊन या बोलू. आता बघूया कसं काय होतं आहे. मेनली आम्ही काहीतरी खायला चाललो आहे. खाऊन येणार, फिरणार. 9 वाजता सायकल द्यायची आहे आणि तेवढीच मजा करतो. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे चेकआउट करून हम्पीला. सगळ्याच हॉस्पिटल म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे तिथं आम्ही चाललो आहे. तिथूनच हम्पीला आपण येऊ शकतो. सो आता जातो आम्ही. तिथनं चेकआउट करायला लागलो आहे. आता 3:30 वाजल्यात. पाण्याची बॉटल. आमची 5:20ला ट्रेन आहे. लाईट बंद करूया. कुलूप हाताचा कुलूपला. आता आम्ही ट्रेन आमची रिक्षा आलेली आहे बाहेर. आम्ही तिकडनं जाणार आहे हॉस्पिटलला. आता रेल्वे स्टेशनला जाऊन डायरेक्ट सुरू करतो. बाय बाय. इथनं तुम्हाला ते दाखवलं ना ते मंदिर या साईडला असं स्ट्रेट या रोडला. आता चाललेलो आहे. हे आहे हॉस्पिटल जंक्शन. आमची आता ट्रेन येणार आहे 5:20ला. आम्ही पोचलो इथं 5ला. 20 मिनटं इकडे तिकडं. मेन एंट्रन्सने जायचं. आम्ही परत त्याच ट्रेनने चाललो आहे हरिप्रिया एक्सप्रेस. ती ट्रेन सगळ्यात 9 आवर्समध्ये आपण पोचतोय वाटतं मिरज जंक्शनला. सो तीच ट्रेन प्रेफर करा असं मी म्हणतो. येस आता डायरेक्ट मिरजमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो कसं काय.
आणि ब्लॉग एंड करणार आहे. बाय.